सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोन, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल चक्रीय चौकोन, ज्या चौकोनाची चारही बिंदू शिरोबिंदू वर्तुळावरच असतील, वर्तुळाच्या परिघावरती असतील, त्या वर्तुळाला त्या चौकोनाला आपण चक्रीय चौकोन म्हणू. इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ ए क्वाड्रिलॅटरल, सगळे शिरोबिंदू चौकोनाचे lie on the same circle, एकाच वर्तुळावर पाहिजेत. आणखीन then that quadrilateral is called cyclic quadrilateral. तेव्हा त्या चौकोनाला आपण काय म्हणू? चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोनाचं प्रमेय या व्याख्येनुसार आपल्याला पाहायचं आहे. पाहूया चक्रीय चौकोनाचे प्रमेय. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, चक्रीय चौकोनाचे प्रमेय. चक्रीय चौकोन चारही बिंदू एकाच वर्तुळावर असणार आहेत. आता चक्रीय चौकोनाचं प्रमेय सांगते, अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, अपोजिट अँगल्स BD अपोजिट अँगल, AC अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, चक्रीय चौकोनाचे विरुद्ध कोन आर सप्लिमेंटरी. A angle plus C angle is equal to 180 degree, therefore they are supplementary. Angle B plus angle D is equal to 180 degree, therefore they are supplementary. म्हणजे आपल्याला पक्षामध्ये आपल्याला सांगितले की एक चौकोन हा चक्रीय चौकोन आहे. आणखीन आपल्याला विचारले A आणि C यांची बेरीज 180 आहे, B आणि D यांची बेरीज 180 आहे. हे प्रमेय आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस या स्वरूपात सोडवायचं आहे. आपल्याला एक चौकोन दिलाय जो आहे चक्रीय चौकोन. चौकोन ABCD इज ए सायक्लिक. ABCD हा चक्रीय आहे. पहिला बॉक्स पूर्ण झाला. B आणि D यांची बेरीज आपल्याला 180 अंश आहे, म्हणजेच सप्लिमेंटरी आहे, हे सिद्ध करायचं आहे. तसंच C ला अपोजिट आहे A. इथं अँगल A लिहायचा आहे, A प्लस C 180 डिग्री. त्यानंतर आर्क ABC इज इंटरसेप्टेड. आर्क ABC हा अंतरखंडित आहे बाय द इन्स्क्राइब्ड अँगल, अंतरलिखित कोनानं ADC. ADC या अंतरलिखित कोनानं ABC हा कंस अंतरखंडित केलेला आहे. तर ADC चं माप ABC च्या निम्म असतं. मेजर ऑफ आर्क ABC. By using inscribed angle theorem, measure of arc ABC twice of ADC. ADC is half of measure of arc ABC. Similarly, त्याच पद्धतीनं जर कोन ADC अंतरलिखित कोन ABC हा अंतरखंडित कंस असेल दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या बरोबर अपोजिट या ठिकाणी ABC हा कोन आहे अंतरलिखित कोन आणि ADC हा अंतरखंडित कंस आहे. इज अन इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे? तर या ठिकाणी ADC कोण इन्स्क्राइब्ड आहे, तर अपोजिट ADC च्या अपोजिट कोण ABC इन्स्क्राइब्ड आहे. इट इज इंटरसेप्टेड बाय आर्क ADC. तो आर्क ADC ने इंटरसेप्टेड म्हणजेच अंतरखंडित केलेला आहे. तर कोण ABC या कोणाचं माप आपल्याला मिळणार आहे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADC. कारण बाय युजिंग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. मग ADC आणि ABC यांची जर आपण बेरीज केली, डाव्या बाजूची बेरीज केली, ADC आणि ABC या ठिकाणी येणार आहे. तर ABC आणि ADC या दोन कंसांच्या निम्म्या मापाचं बेरीज होणार आहे. म्हणजे ADC आहे तर इथे ABC येणार आहे. मेजर ऑफ आर्क ABC या पद्धतीनं. मग या दोघांमध्ये 1/2 कॉमन काढायचं आहे. राहिला मेजर ऑफ आर्क ABC त्यानंतर मेजर ऑफ आर्क ADC. या दोघांची बेरीज म्हणजे आर्क ABC अँड आर्क ADC कन्स्टिट्यूट ए कंप्लीट सर्कल. दोन कंस ABC हा कंस ADC हा कंस दोन्ही मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होते. कन्स्टिट्यूट ए कंप्लीट सर्कल, पूर्ण वर्तुळ तयार होते. म्हणजे त्याची माप असणार आहे 360 1/2 आणि या दोघांची बेरीज 360 म्हणजे 360 चा निम्म माप 180 अंश आपल्याला मिळणार आहे. कोणाचं? तर ADC आणि ABC. ADC आणि ABC या दोन कोणांची बेरीज आपल्याला 180 मिळणार आहे. सिमिलरली त्याच पद्धतीनं वी कॅन प्रूव्ह दॅट जसे
एबीसी आणि एडीसी 180 दोघांची बेरीज दाखवू शकतोय. तसंच एसी बीसीडी आणि डीएबी या दोन कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा आपण काय दाखवू शकतोय 180 डिग्री. म्हणजेच अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंट कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. चक्रीय चौकोनाचं उपप्रमेय आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल BCE is an exterior angle of a cyclic quadrilateral ABCD. ABCD हा एक चक्रीय चौकोन दिलेला आहे आणि त्याचा ECB हा बाह्य कोन आहे म्हणून सांगितलंय. इट इज कॉन्ग्रुएंट तो एकरूप असणार आहे टू द अँगल कोणत्या कोणाशी अपोजिट टू द ऍडजसंट इंटेरियर अँगल. ह्याचा इंटेरियर अँगल आहे BCE चा इंटेरियर अँगल BCD आहे. याच्या अपोजिट अँगल DAB याच्याशी हा कोन एकरूप असणार आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट याचं माप समान आहे टू द अँगल कोणाशी कोणत्या कोणाशी अपोजिट टू इट्स अपोजिट विरुद्ध कोणाशी इट्स त्याचा ऍडजसंट इंटेरियर अँगल. ऍडजसंट इंटेरियर हा याचा अपोजिट हा कोन आणि हा कोन आपल्याला समान मापाचा दाखवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला दिलेला भाग आपण बघूया. गिवन पक्षामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल अँड अँगल BCE is its exterior angle त्याचा बाह्य कोन आहे. सिद्ध करा. टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे अँगल BCE is congruent to the angle DAB or BAD. BAD BCE यांचं माप समान आहे हे सिद्ध करा. आपण प्रूफ कडे जाऊया. प्रूफ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ABCD चक्रीय चौकोन आहे. ABCD इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हा जर चक्रीय चौकोन असेल तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. अपोजिट अँगल्स आर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. Opposite angles are supplementary. BAD plus BCD is equal to 180 degree because cyclic quadrilateral theorem. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. आता आपल्याला सांगितलेलं आहे की ह्याचा हा इंटेरियर अँगल आहे म्हणजे हा बाह्य कोन असेल तर हे दोन मिळून लिनियर पेअर्ड अँगल्स रेषीय जोडीतील कोन होतात. म्हणजे या दोघांची पण बेरीज 180 होणार आहे. अँगल BCE प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री कारण लिनियर पेअर्ड अँगल्स. कारण हा बाह्य कोन आहे म्हणून आपल्याला अगोदरच सांगितलं होतं बाह्य कोन असेल तर ह्याचा हा ऍडजेसंट अँगल आहे. ऍडजेसंट अँगल म्हणजे जोडलेला त्याच्या लगतचाच कोन म्हणजे यांची बेरीज 180. याला नंबर आपण 1 देऊया, याला 2 नंबर देऊया. 1 आणि 2 यांची उजवी बाजू समान आहे, डावी सुद्धा समान असणार आहे. म्हणजेच अँगल BAD प्लस BCD इज इक्वल टू BCE प्लस BCD. या दोघांमध्ये BCD आणि BCD समान आहे, निघून जाणार. राहिलं काय तर BAD हा कोन आणि BCE हा कोन राहिला. या दोघांची माप समान आहेत म्हणजेच हे दोन्ही कोन BAD आणि
BCE हे एकरूप असणार. BAD आणि BCE BAD हे दोन समान झाले. मीन्स अपोजिट अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू इट्स ऍडजेसंट इंटेरियर अँगल. म्हणजे त्याच्या दूरस्थांतर कोनाशी तो एकरूप असणार आहे. कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम, चक्रीय चौकोनाचा व्यत्यास आज आपल्याला बघायचा आहे. इफ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स, जोड्या विरुद्ध कोनांच्या जोड्या, ऑफ ए क्वाड्रिलॅटरल चौकोनाच्या विरुद्ध कोनांच्या जोड्या, सप्लिमेंटरी पूरक असतील, म्हणजे एक चौकोन आहे त्याच्या विरुद्ध कोनांच्या जोड्या पूरक, दोघांची बेरीज 180 असेल, द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक, अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील, अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील, तर तो चौकोन हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करायचं आहे. अगोदर आपण सिद्ध केलं होतं की चक्रीय चौकोनाचे चक्रीय चौकोन सम्मुख कोन पूरक असतात. आता आपल्याला सिद्ध करायचं आहे जर सम्मुख कोन पूरक असतील तर तो चक्रीय आहे. यासाठी आपल्याला दिलंय काय, तर सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे की ABCD या चौकोनामध्ये, चौकोन ABCD आहे, इन क्वाड्रिलॅटरल ABCD अँगल BAD प्लस अँगल BCD is equal to 180 degree and angle ABC plus angle ADC is equal to 180 degree. हे दिले. सिद्ध करा. काय सिद्ध करा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक, हा चक्रीय आहे, हा चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करा. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. यासाठी आपण काय करूया, कन्स्ट्रक्शन एक करूया. कन्स्ट्रक्शन या पद्धतीने करायचे की इथं दोन त्रिकोण तयार होतील. ड्रॉ सेगमेंट BD. आता रेषा BD आपण काढली, रेषाखंड BD आपण घेतला. नंतर काय होतंय, ABD हा एक त्रिकोण तयार होतोय, BCD हा दुसरा त्रिकोण तयार होतोय. प्रूफ मध्ये जाताना आपण असं म्हणायचं आहे, इन ट्रायंगल ABD, या ABD त्रिकोणामध्ये तिघांची बेरीज किती येते, 180. तसंच इन ट्रायंगल BCD सगळ्यांची बेरीज किती येते, 180. इथं पण 180, इथं पण 180, दोघांची बेरीज आपल्याला मिळणार आहे 360. इन ट्रायंगल ABD अँगल DAB प्लस ABD प्लस ADB 180 डिग्री. इन ट्रायंगल BCD यामध्ये आपण पाहिलं तर DBC प्लस BCD प्लस BDC इज इक्वल टू 180 डिग्री. कारण काय लिहायचं आहे, सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणांच्या कोणांच्या बेरजेचं गृहीतक सांगतंय की त्यांची बेरीज 180 असते. परंतु बट आपल्याला या पद्धतीने सांगितलंय हे दोन 180 आहेत. BAD plus BCD is equal to 180 and ABC plus ADC is equal to 180 degree.
म्हणजे हे 3 180, हे 3 180, या दोघांची बेरीज 180, या दोघांची पण बेरीज 180च आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येते की दोघांची आपण इथं बेरीज केली तर 360 येते. हा त्रिकोण अधिक हा त्रिकोण 360, म्हणजे चारही कोणांची बेरीज आपल्याला मिळते 360. अपोजिटची बेरीज मिळते 180. 180 अधिक 180 360, म्हणजे हे चारही बिंदू वर्तुळावर असले पाहिजेत. Therefore, sum of all angles in a quadrilateral is 360 डिग्री. आपल्या चौकोनाच्या चारी कोणांची बेरीज 360 असते हे सांगितलेलंच आहे. मग जेव्हा आपण चौकोन 360 चा म्हणतोय, आपली त्रिकोणाची एक डेफिनेशन आहे किंवा एक स्टेटमेंट आहे की त्रिकोणाचे तीनही बिंदू मधून जाणारं एक आणि एकच वर्तुळ असते. म्हणजे या तिघां बिंदू मधून जाणारं एकच वर्तुळ, या तिघांमधून जाणारं एकच वर्तुळ, मग यामधून जाणारे एकच वर्तुळ, यामधून पण जाणारे एकच वर्तुळ, परंतु हे दोन बिंदू त्रिकोणाचे समानच बिंदू आहेत. मग यामधून पण जाते म्हणजे नंतर ह्यामधून पण ते जात असणार आहे. दोघांमधून जाणारं एकच वर्तुळ असणार आहे. मग आपल्याला सांगायचं काय आहे, बट वन अँड ओनली वन सर्कल passing through three non-collinear points means circumcircle passing through a triangle. त्रिकोणामधून एक परिवर्तुळ काढता येते. यामधून पण एकच, यामधून पण एकच, but point B and D are a common point of both triangles. Point B and D are common points to both triangles. दोघांमधून जाणार, दोघांमधून पण आपण जे आपण वर्तुळ काढतोय ते दोन्ही त्रिकोणांमध्ये दोन बिंदू समान आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतोय ए बी सी डी या चार बिंदूंमध्ये जाणार एक आणि एकच वर्तुळ असणार आहे. Therefore, one and only one circle passing through quadrilateral ABCD. ABCD या चौकोनाच्या बिंदूतून जाणारं एकच वर्तुळ असणार आहे. म्हणजेच चौकोन ABCD हा काय असणार आहे, सायक्लिक, चक्रीय असणार आहे. म्हणजे एकच वर्तुळ चारी बिंदूतून जाते, म्हणजेच तो चक्रीय चौकोन असणार आहे. या त्रिकोणांमधून एकच वर्तुळ जाणार, या त्रिकोणांमधून एकच वर्तुळ जाणार, परंतु हे दोन बिंदू त्याच एकाच चौकोनावरच्या आहेत. आणखीन ह्या दोन त्रिकोणांमध्ये सामायिक आहेत. म्हणजे त्यामधून जाणार एकच वर्तुळ असेल, दोन्हीही त्रिकोणांमधलं वर्तुळ समानच असेल, म्हणजेच त्या चौकोनामधून जाणार ते वर्तुळ असणार आहे. म्हणजे तो चौकोन चक्रीय असणार आहे. हे या पद्धतीने आपण सिद्ध केलं. इन दिस फिगर LM chord and LN chord, LM and LN are congruent. L angle 35 degree, arc MN आपल्याला विचारलेला आहे, arc LN हा आपल्याला विचारलेला आहे. आपण या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार जाऊया. अँगल
35 डिग्री, मग हा 35 असेल तर हा कंस सुद्धा त्याच्या दुप्पट असणार, म्हणजेच मेजर ऑफ आर्क MN इज इक्वल टू 2 इंटू अँगल MLN. कारण सांगायचं, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आपल्याला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम सांगते की या कोनाचं माप याच्या दुप्पट आहे, म्हणजे ह्याचं माप ह्या कोनाचं माप याच्या निम्म आहे, म्हणजे याचं माप याच्या दुप्पट असणार, हे आपण सांगितलं. मेजर ऑफ, म्हणून मेजर ऑफ आर्क MN इज इक्वल टू 2 इंटू 35 इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणजे आपल्याला हा कंस मिळाला 70 अंशाचा, परंतु आपल्याला पाहिजे हा कंस, हे दोन कॉर्ड समान आहेत, बट कॉर्ड LN इज कॉन्ग्रुएंट टू द कॉर्ड LM गिव्हन. पक्षानुसार हे समान आहे. जर हे दोन समान मापाचे झाले, ह्या दोन जीवा समान मापाच्या झाल्या, तर त्यांनी अंतरित होणारे कंस LN हा समान असणार LM याच्याशी. जर ह्या दोन कंसांची माप जर आपण समान घेतली, त्यानंतर ह्या कंसात आणि ह्या दोघांची बेरीज केली तर पूर्ण वर्तुळाचं माप मिळतंय, म्हणजेच मेजर ऑफ आर्क MLN प्लस MN मेजर ऑफ आर्क MN इज इक्वल टू मेजर ऑफ सर्कल, वर्तुळाचं माप झालं. सम ऑफ मेजर ऑफ आर्क ऑफ सर्कल म्हणलं तर चालते. डेफिनेशन ऑफ सर्कल LMN, या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ आर्क MLN प्लस MN आता आपण मिळवलेला हा इथं आहे 70 अंशाचा, बरोबर. सर्कलचं माप आहे आपलं 360. मेजर ऑफ आर्क MLN इज इक्वल टू 360 मायनस 70 इज इक्वल टू 290 डिग्री. आता मेजर ऑफ आर्क MLN आपल्याला 290 अंशाचा मिळाला, परंतु हे दोन कंस सारखे आहेत, ह्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे मेजर ऑफ आर्क LN इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क LM इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क MLN, म्हणजेच 1/2 290 बरोबर 45 दोन्ही 90 145 अंश आपल्याला माप मिळणार आहे. कोणाचं? मेजर ऑफ आर्क LN म्हणजेच मेजर ऑफ आर्क LM. या पद्धतीने आपल्याला पहिला या ठिकाणी MN चं माप मिळालं आणि त्यानंतर LN चं माप मिळालं. नंबर 2 इन दिस फिगर कॉल्ड PQ अँड RS. PQ आणि RS ह्या दोन ज्या जीवा आहेत इंटरसेक्ट ॲट TT मध्ये छेदतात. फाइंड मेजर ऑफ अ आर्क SQ. या कंसाचं माप काढा. जर STQ हा 58 अंशाचा असेल आणि PSR हा कोण 24 अंशाचा असेल. व्हेरीफाय पडताळणी घ्या. STQ या कोणाचं माप हा आणि हा या कंसांच्या बेरजेच्या निम्मा असतो. हे माप या दोघांच्या कंसांच्या बेरजेच्या निम्मा असतं. हे सिद्ध करा. प्रूव्ह दॅट. सिद्ध करा. STQ या कोणाचं माप PR आणि SQ यांच्या बेरजेच्या निम्म असतं कोणत्याही कोणासाठी. हे आपल्याला सिद्ध करायचं आहे पडताळा घेऊन. आणि त्यानंतर राईट इनवर्ड्स द प्रॉपर्टी इन 3. म्हणजे ह्या तिसऱ्याची प्रॉपर्टी शब्दामध्ये चौथ्यात आपल्याला लिहायची आहे. अगोदर आपण कंस माप घेऊया. सिद्धतेकडे जाताना आपल्याला पहिला पार्ट याचं माप. आता हा कोण या कंसाच्या निम्मा असतो हे आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरमनं बघितलं होतं. म्हणून अँगल PSR
इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क पी आर बाय यूजिंग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. त्यानंतर हा कोण आपल्याला इथला कंसाचं माप आपल्याला मिळवायचं आहे. हा कोण 24 आहे. 24 बरोबर 1/2 मेजर ऑफ आर्क पी आर बरोबर 24 दोन्ही 48 अंश मेजर ऑफ आर्क पी आर. ह्या कंसाचं माप आपल्याला 48 अंश मिळालं. यानंतर आपल्याला या कंसाचं माप पाहिजे आहे. आता हा कोण आपल्याला माहित नाही. हा कोण माहिती फाइंड द मेजर ऑफ आर्क एस क्यू आपल्याला पाहिजे. एस क्यू घेऊया. एस क्यू चं माप ह्या कंसाच्या ह्या कोणाच्या निम्म्या मापाचं असते. म्हणजेच आपल्याला हा कोण आपण अगोदर मिळवला तर हा कंस मिळवणं सोपं जाते. हा एक्सटेरियर अँगल आहे. याचं माप या दोघांच्या बेरजे इतका असतं. म्हणून एस टी क्यू अँगल एस टी क्यू इज इक्वल टू TPS प्लस PST एक्सटेरियर अँगल थेरम. बाह्य कोणाचं प्रमेय. दूरस्थ अंतर कोणाचं रिमोट इंटेरियर चालू शकते. 58 TPS विचारलाय आपल्याला काढायचा आहे. PST 24 आहे. 58 वजा 24 बरोबर TPS. 8तून 4 गेले 4, 5तून 2 गेले 3. TPS या कोणाचं माप आपल्याला 34 अंश मिळालेला आहे. यानंतर हा जर कोण 34 अंशाचा असेल तर हा कंस किती असणार आहे तर ह्याच्या दुप्पट मापाचा. म्हणून कोण TPS म्हणजेच कोण आहे QPS याचं माप हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क QS. कारण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता ह्या कोणात कंसाचं माप आपल्याला पाहिजे आहे. मेजर ऑफ आर्क QS हा आपल्याला 34 मिळालाय. 34 आणि हा 2 इकडे आला. 34 दोन्ही बेचोक 8 बेत्रिक 6 68 डिग्री आला. मेजर ऑफ आर्क QS आपल्याला हा कोण मिळाला 34 डिग्री. हा कंस मिळाला 68 डिग्री आणि ह्याच्या दुप्पट हा माप मिळाला 24 दोन्ही 48 डिग्री. म्हणजे आपल्याला 1 2 कंस आणि इथल्या कोणाचं माप मिळालं. आपल्याला पाहिजे होतं SQ म्हणजेच QS. आपल्याला या ठिकाणी क्लिअर झाला. आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं ह्या दोघांची बेरीज याच्या इतकी आहे. त्यासाठी आपण अगोदरच कोणांची मापं घेतली. आता आपल्याला दुसऱ्या भागामध्ये चेक करूया. ह्यामध्ये पडताळा करायचा आहे. मेजर ऑफ अँगल STQ बरोबर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR प्लस मेजर ऑफ आर्क SQ. आपण किमती टाकूया. ST आर्क PR ची किंमत आहे. आर्क PR इथं आहे 48 डिग्री अधिक SQ चं माप आहे 68 डिग्री. 1/2 8 आणि 8 16 हातच्या गेला 1 6 आणि 4 10 आणि 1 11 116 डिग्री च्या निम्म 116 भागिले 2 बरोबर 2×5 = 10 आणि 2×8 = 16 58 डिग्री आपल्याला हेच माप मिळतं. म्हणजे आपण पडताळा केला की याचं माप या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्म आहे हे सिद्ध केलं. म्हणजेच आपल्याला तिसऱ्या भागामध्ये एनी मेजर STQ जर कुठलंही माप असेल STQ चं 58च पाहिजे असं नाही तर तुम्ही कशा पद्धतीने हे सिद्ध करू शकता यासाठी आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस सांगितलंय तो बघूया. फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा अँड कंप्लीट द प्रूफ सिद्ध करा. अबाव प्रूफ याचं सिद्धता STQ चं माप हे SPQ हा कोण आणखीन याचं माप PSR कारण बाह्य कोणाचं माप दूरस्थ अंतर कोणांच्या बेरजे इतकं असतं. QPS इथं दिलेलाच आहे SPQ आणि इथं लिहायचं आहे PSR.
कारण एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप. आता SPQ किती आहे? SPQ या कोणाचं माप या कंसाच्या निम्म, म्हणजे इथं दिले मेजर ऑफ हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क SQ, आणखी या कोणाचं माप याच्या निम्म म्हणजे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR. इथं असणार आहे हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क PR. हा या ब्रॅकेट मधला भाग आहे आणि आपल्याला PR अगोदर आणि SQ नंतर आहे. मग इथं हाफ बाहेर काढलाय, इथं आहे असं ठेवलं तर चालतंय. मेजर ऑफ आर्क SQ आणि इथं आहे मेजर ऑफ आर्क PR. ते उलट सुलट करा किंवा इथंच ठेवा. 2 बाहेर 1/2 बाहेर काढलेला आहे. या पद्धतीनं आपण कोणत्याही STQच्या कोनाच्या मापासाठी आपण या पद्धतीनं पडताळा करू शकतोय. म्हणजे आपण काय सिद्ध केलं? जर वर्तुळाच्या आतमध्ये बिंदू असेल, छेदनबिंदू, 2 जीवांचा छेदनबिंदू वर्तुळाच्या आतमध्ये असेल, तर तिथं तयार होणाऱ्या कोनाचं माप त्या जीवांनी वर्तुळाला जे कंस तयार केलेले आहेत त्या कंसांच्या बेरजेच्या निम्म्या मापाचा इथं कोन तयार होतो हे सिद्ध होते. हे आता आपण इन वर्ड मध्ये राईट द वर्ड इन शब्दामध्ये लिहायचं. राईट द वर्ड प्रॉपर्टी इन थर्ड. हे जे आपण तिसरा भाग सिद्ध केला तो आपण या पद्धतीने शब्दात मांडायचा आहे. जेव्हा 2 chords of a circle intersect each other in the interior of the circle, 2 जीवा वर्तुळांना एकमेकांना आतमध्ये छेदत असतील, then the measure of angle between them, तर तिथं तयार होणाऱ्या कोनाचं माप इज हे हाफ ऑफ द सम ऑफ मेजर, हाफ निम्मा असतं, बेरजेच्या निम्मा असतं, ऑफ आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल, त्यानं इंटरसेप्टेड केलेल्या बाय द अँगल अँड इट्स अपोजिट अँगल, त्याच्या निम्म ह्या कंसानं म्हणजे हा कोन ह्या जीवांनी, ही जीवा आणि ही जीवा यांनी या ठिकाणी तयार केलेला जो कोन आहे हा आणि इथं तयार केलेला कोन आहे हा, ह्या कोनांच्या म्हणजेच ह्या कंसाच्या निम्म, ह्या कंसाच्या निम्म म्हणजेच ह्या 2 कंसांच्या बेरजेच्या निम्म्या मापाचं असतं. हाफ ऑफ द सम ऑफ द मेजर ऑफ द अँगल हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं. या पद्धतीने आपल्याला हे शब्दात मांडायचं होतं. प्रूव्ह दॅट 2 लाईन्स कंटेनिंग कॉर्ड्स, 2 रेषा जीवांतरित करतायत, इंटरसेक्ट इच अदर आउटसाइड द सर्कल, बाहेरच्या भागात त्या एकमेकांना छेदतात, देन द मेजर ऑफ अँगल बिटवीन देम, तर त्या दोघांच्या मध्ये तयार होणाऱ्या कोनाचं माप हाफ द डिफरन्स, फरकाच्या निम्म असतं. कुणाच्या? मेजर ऑफ द आर्क्स, कंसांच्या, ह्या कंसांच्या फरकाच्या निम्म्या मापाचं असतं, इंटरसेप्टेड बाय द अँगल. यात ह्याच्यामध्ये तयार होणारा ह्या कंसाशी संबंधित हा कोन आणि या कंसाशी संबंधित असणारा हा कोन, म्हणजेच आपल्याला ह्या 2 कंसांच्या फरकांच्या निम्म्या मापाचा हा कोन असतो हे आपल्याला सांगायचा आहे. बाह्य कोनाचं माप. आता त्यासाठी आपण रचना केली की एडी जोडला, कारण इथं AED हा त्रिकोण तयार होतोय आणि हा बाह्य कोन होतोय हे सांगायचं आहे. म्हणजे AEC या AEC या कोनाचं माप, AC हा कंस आणि BD हा छोटा कंस, मोठा आणि छोटा यांच्या कंसाच्या मापाच्या फरकाच्या निम्म वजाबाकीच्या निम्म माप या कोणाचं असतं. या कोणाचं माप या दोघांच्या फरकाच्या निम्म्या मापाचं असतं हे सिद्ध करायचं आहे. आपण इन ट्रायंगल प्रूफ मध्ये जाऊया. AED यामध्ये अँगल ADC इज इक्वल टू ह्याचं माप हा कोन BAD आणि AED ह्याच्या बेरजी इतकं असतं. एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय सांगतंय. मग ADC हे माप बाह्य कोन झाला हा. मग जर ह्याचं माप ADC म्हणजे कोणतं आहे तर हाफ ऑफ, बट इथे लिहू, बट अँगल ADC इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क AC
इंटेरियर अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपण या ठिकाणी वापरायचा. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार हे आपण ह्याच्या निम्ममाप याचं असतं हे सांगितलं. त्यानंतर बीएडी याचं माप कंसाच्या हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी आहे. हे कारण तेच सांगायचं आपण. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम यानुसार आपण सांगितलं बीएडी ची किंमत आपण घेतलेली आहे, एडीसी ची किंमत घेतलेली आहे. एडीसी बरोबर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एसी इज इक्वल टू बीएडी हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी प्लस अँगल एईडी. अँगल एईडी म्हणजेच कोणता आहे, एईसी. आता ह्याला इकडे आणूया. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क एसी मायनस हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क बीडी बरोबर एईडी म्हणजेच एईसी आहे. कारण सी डॅश डी डॅश ई हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. म्हणजे एईसी याचं माप या दोघांच्या, आता ह्या 1/2 आहे तो तेवढा बाहेर काढूया. म्हणजे अँगल एईसी इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क एसी मायनस मेजर ऑफ आर्क बीडी. या पद्धतीनं आपण हे प्रमेय सिद्ध करू शकतो. आपण आतापर्यंत काय काय शिकलो तर मेजर ऑफ आणि इन्स्क्राइब्ड अँगल ऑफ इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इंटरसेप्टेड बाय इट. म्हणजे अंतर्लिखित कोनाचं माप आंतरखंडित कंसाच्या मापाच्या निम्म असतं. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये बघितला. अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. जर एकाच कंसामध्ये जर कोन अंतरित होत असतील, कंस एकच असेल त्यामध्ये काढलेले जेवढे कोन असतील त्या सगळ्यांची माप समान असणार. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. अर्धवर्तुळात काढलेले कोन हे काटकोन असणार आहेत. If all vertices of a quadrilateral lie on the same circle, then the quadrilateral is called cyclic quadrilateral. वर्तुळावरती जर 4 बिंदू घेतले आणि त्याच्यात जर चौकोन काढला वर्तुळावरील बिंदू घेऊन तर त्या चौकोनाला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणणार आहे. अपोजिट अँगल्स ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. त्यानंतर आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय सांगितलं होतं की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सटेरियर अँगल ऑफ ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट to the angle opposite to the its adjacent interior angle. जर चक्रीय चौकोनाच्या बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थांतर कोनाच्या मापा इतकंच असतं. त्यानंतर if a pair of opposite angles of a quadrilateral is supplementary then the quadrilateral is a cyclic. जर एका चौकोनाचे अपोजिट अँगल्स पूरक असतील म्हणजेच अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी, विरुद्ध कोन पूरक असतील तर तो कोन चक्रीय चौकोन असतो. हे आपण नंतर त्याच्या कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल मध्ये पाहिलं. त्यानंतर इफ टू पेअर्स ऑन ए गिव्हन लाईन, एका रेषेवरचे 2 बिंदू सबटेंड इक्वल अँगल, समान मापाचे कोन तयार करत असतील ॲट 2 डिफरंट पॉइंट्स, 2 वेगवेगळ्या बिंदूंमध्ये विच लाई ऑन द सेम साइड ऑफ द लाईन. जर एक रेषा असेल त्या रेषेच्या एकाच बाजूला 2 बिंदू असतील आणि ते 2 बिंदू समान मापाचे कोन तयार करत असतील तर ज्या ठिकाणाहून ते त्याचे एंड पॉइंट्स घेतलेले आहेत ते 2 बिंदू म्हणजे त्या रेषेवरचे 2 बिंदू आणि रेषेच्या एका बाजूला असणारे 2 बिंदू असे एकूण 4 बिंदू, दोज 4 पॉइंट्स आर कोन सायक्लिक. ते 4ही बिंदू एक वर्तुळीय असणार आहेत. यानंतर आपण एईसी, ए
EC या कोणाचं माप या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्म असणार आहे. म्हणजेच या कोणाचं माप सुद्धा या दोन कंसांच्या बेरजेच्या निम्म असणार आहे. हे आपण सिद्ध केलं. आतले बिंदू असतील बाहेरचे बिंदू असतील तर एक्सटेरियर अँगल थेरमचा उपयोग केला. कंसांच्या बेरजेच्या निम्म माप आतमध्ये बिंदू असेल तर आणि कंसांच्या वजाबाकीच्या निम्म माप जर बाहेर बिंदू असेल तर. या पद्धतीने आपण भाग बघितला, त्याच्यावरची सोडवलेली एक्झाम्पल्स आपण रिवाइज केली. यावर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे. तो प्रॅक्टिस सेट आहे 3.4. तो सोडवूया. काय अडचण असेल तर सांगा. धन्यवाद.